नमस्कार. दीर्घायुष्यी आणि आनंदी आयुष्य कोणाला नको असतं. कित्येक शतकं झाली माणूस ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधतोय. आज आपण याच रहस्याचा माग काढणार आहोत. थोडं विज्ञान आणि थोडं प्राचीन ज्ञान या दोन्हींच्या मदतीने. चला तर मग सुरू करूया. स्क्रीनवर जो आकडा दिसतोय ना, 122, हे वय आहे फ्रान्सच्या जीन कॅल्मेंट यांचं. आजपर्यंत जगात सगळ्यात जास्त काळ जगलेली व्यक्ती. त्यांचं आयुष्य पाहिलं की खरंच प्रश्न पडतो, माणसाच्या जगण्याच्या सीमा आहेत तरी काय? आणि खरंच इतकी वर्ष जगणं शक्य आहे का? पण थांबा, फक्त जास्त वर्ष जगण्यात काय अर्थ आहे? खरा प्रश्न तर हा आहे की आयुष्य दीर्घ तर असावंच, पण ते आनंदीसुद्धा असायला हवं. मग असं काही गुपित आहे का? असं काही सिक्रेट जे आपल्याला जास्त काळ आणि समाधानाने जगण्याचा मार्ग दाखवेल? चला तर मग आपल्या या शोधाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. 100 वर्षांचा प्रश्न. म्हणजे दीर्घायुष्य मिळणं हे फक्त नशिबावर किंवा चांगल्या जीन्सवर अवलंबून आहे, की यामागे अजून काहीतरी दडलेलं आहे? आणि याचं उत्तर ना खूप इंटरेस्टिंग आहे. शास्त्रज्ञांना असं आढळलंय की यात फक्त जनुकांचा म्हणजे जीन्सचा वाटा नाहीये. उलट आपली लाईफस्टाईल, आपल्या आजूबाजूचं वातावरण ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. गंमत म्हणजे 80% शतायुषी लोक एकतर आजारांना खूप उशिरा सामोरे जातात किंवा त्यावर मात करतात. आणि याचं सगळं श्रेय जातं त्यांच्या सवयींना. मग प्रश्न येतो की या सवयी नेमक्या आहेत तरी कोणत्या? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं ब्लू झोन्सकडे. हो, हीच ती ठिकाणं आहेत जिथे हे रहस्य उलगडतं. डॅन ब्युटनर नावाच्या एका संशोधकाने जगभरात अशी 5 खास ठिकाणं शोधून काढली, जिथे लोक अक्षरशः आश्चर्यकारकपणे जास्त आणि आनंदी जगतात. आणि याच ठिकाणांना त्यांनी नाव दिलं ब्लू झोन्स. आणि ही आहेत ती 5 ठिकाणं. जपानमधलं ओकिनावा, इटलीतलं सार्डिनिया, कोस्टारिकामधलं निकोया, ग्रीसमधलं इकारिया आणि चक्क अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधलं लोमा लिंडा. आता बघा, ही सगळी ठिकाणं भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या किती वेगळी आहेत एकमेकांपासून. पण गंमत काय माहितीये? ही ठिकाणं इतकी वेगवेगळी असूनही इथल्या लोकांच्या काही सवयींमध्ये कमालीचं साम्य आहे. चला बघूया. सगळ्यात आधी त्यांचा आहार हा वनस्पतींवर आधारित असतो. दुसरं म्हणजे ते रोज नैसर्गिकरित्या हालचाल करतात, म्हणजे मुद्दाम जिममध्ये जाऊन नाही, तर त्यांच्या दैनंदिन कामांमधूनच. तिसरं, त्यांचे सामाजिक आणि कौटुंबिक संबंध खूप घट्ट असतात. चौथं, त्यांच्या जगण्याला एक उद्देश असतो. 5वी सवय आहे कमी खाण्याची. जपानमध्ये तर म्हणतात की 80% पोट भरलं की थांबा. आणि सगळ्यात शेवटी इथले लोक जवळजवळ स्मोकिंग करतच नाहीत. या सगळ्या सवयींमध्ये ना, एक गोष्ट खूप खोलवर रुजलेली आणि महत्वाची आहे. आणि ती म्हणजे जगण्याचा उद्देश. जपानमध्ये यासाठी एक खूप सुंदर शब्द आहे, इकिगाई. चला जरा जवळून पाहूया हे इकिगाई प्रकरण आहे तरी काय. इकिगाई ऐकायला किती छान वाटतो ना हा शब्द. हा एक जपानी शब्द आहे आणि याचा सरळ सोप्पा अर्थ आहे जगण्याचं कारण. म्हणजे रोज सकाळी उठून अंथरुणातून बाहेर पडावंसं का वाटतं, ती जी गोष्ट प्रेरणा देते ना, तेच आपलं इकिगाई. ही संकल्पना जगभर पोहोचली ती या बेस्ट सेलिंग पुस्तकामुळे, इकिगाई द जॅपनीज सिक्रेट टू अ लाँग अँड हॅपी लाईफ. खरं सांगायचं तर या एका पुस्तकाने लाखो लोकांना त्यांचं जगण्याचं खरं कारण शोधायला मदत केली आहे. तर मग आपलं इकिगाई शोधायचं कसं? यासाठी ना स्वतःला 4 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला, अशी कोणती गोष्ट आहे जी करायला मनापासून आवडते? दुसरा प्रश्न, आपण नक्की कशामध्ये चांगले आहोत? आपलं कौशल्य कशात आहे? तिसरा, या जगाला सध्या कशाची गरज आहे? आणि चौथा, महत्वाचा प्रश्न, असं कोणतं काम आहे ज्यासाठी आपल्याला पैसे मिळू शकतात? आता यातली खरी गंमत पुढेच आहे. जेव्हा या 4ही प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी येऊन मिळतात ना, तोच बिंदू म्हणजे आपलं इकिगाय. म्हणजे बघा, जिथे आवड, कौशल्य, जगाची गरज आणि काम या 4ही गोष्टी एकत्र येतात, तिथेच खरा उद्देश सापडतो. एक छोटंसं उदाहरण बघूया. ओकिनावामधल्या एका 65 वर्षांच्या आजींची ही गोष्ट आहे. रिटायर झाल्यावर त्यांना आठवलं की अरे, आपल्याला तर लहानपणी विणकाम करायला खूप आवडायचं. त्यांनी ती आवड पुन्हा जोपासली. आणि काय सांगू, यातून त्यांना फक्त जगण्याचा नवीन उद्देशच नाही मिळाला, तर त्यांचा एक नवीन व्यवसाय पण सुरू झाला. ही आहे इकिगाईची ताकद. पण एक मिनिट, हे जे काही आपण बोलतोय, हे सगळं काही नवीन नाहीये. या आधुनिक संशोधनाची मुळं आपल्याला आपल्या प्राचीन ज्ञानामध्ये सुद्धा सापडतात. आता इथे बघा,
हे खूपच इंटरेस्टिंग आहे. ब्लू झोन्सच्या लोकांच्या सवयी आणि आपल्या भगवद्गीतेतली शिकवण यांच्यात कमालीचं साम्य आहे. उदाहरणार्थ, तिकडे म्हणतात कमी खा, आपल्या गीतेत सांगितलंय संतुलित आहार. तिकडे मजबूत सामाजिक संबंधांवर जोर आहे, तर आपल्याकडे आहे निस्वार्थ कर्मयोगाची शिकवण. आणि तिकडे आहे जगण्याचा उद्देश, तर आपल्याकडे आहे मानसिक शांती आणि स्थिरता. कमाल आहे ना हे? बरं, मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण आपल्यासाठी काय शिकायचं? आता प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की रोज सकाळी उठण्याचं आपलं कारण काय आहे? एका 102 वर्षांच्या आजोबांना विचारलं, जे एक सैनिक होते, की तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय? त्यांनी फक्त 2 शब्द सांगितले. लोकांमध्ये राहा आणि काम करत राहा. बघा, कधीकधी सगळ्यात मोठी उत्तरे इतकी सोपी असतात. तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? दीर्घ आणि आनंदी आयुष्याची रेसिपी काय आहे? खरं तर फक्त 3 गोष्टी आहेत. 1. हेल्दी लाईफस्टाईल निवडा. 2. आपले सामाजिक संबंध, आपली माणसं जपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 3. जगण्यासाठी एक उद्देश शोधा आणि तो जोपासा. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. आपलं इकिगाई म्हणजे आपल्या जगण्याचं कारण हे कायम एकच राहील असं नाही. ते बदलू शकतं. आज जे आहे ते कदाचित 10 वर्षांनी नसेल. म्हणून तर स्वतःला विचारायला हवं, आज, या क्षणी आपलं इकिगाई काय आहे? याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल आणि खरं सांगू, ते शोधण्यातच तर खरी गंमत आहे.